सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचं निधन झालंय। वयाच्या 93व्या वर्षी पन्नालाल सुराणांनी अखेरचा श्वास घेतलाय। नळदुर्ग येथील अपना घर इथे रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाला, त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना सोलापुरातील एका रुग्णालयात रात्री उशिरा दाखल केलं। मात्र उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। दरम्यान संपूर्ण आयुष्य समाजासाठी देणाऱ्या साथी पन्नालाल सुराणा यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव शरीर हे रुग्णालयाला देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। 9 जुलै 1993 ला सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत त्यांचा जन्म झाला। बार्शीत शाळेत असताना ते राष्ट्रसेवा दलात दाखल झाले। पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सूर्योदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला। समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम बघितलंय। तर महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता केली। मराठवाडा दैनिकाचे ते संपादक होते। शिक्षण, शेती, बेरोजगारी या विषयावर त्यांनी प्रचंड लेखन केलंय। त्यांच्या या अकाली निधनाच्या बातमीनं सोलापूरसह राज्यात हळहळ व्यक्त केली जाते।